गेल्या वेळी आपला 11व्या दशकामधला 10वा समास चालू होता. तर आता त्यातल्या ओव्या ज्या झालेल्या आहेत त्यातल्या 10 ओव्या झाल्या का? हा. जाते स्थळ ते सांगेना, सांगितले तेथे तरी जायेना, आपुली स्थिती अनुमाना येवोची नेली. लोकी केले ते चुकावी, लोकी भाविले ते उलथवी, लोकी तरकिले ते दावी निर्फळ करुनी. त्यांनी असं म्हटलंय, लोकी केले ते चुकावी. म्हणजे लोकांना जे सांगितलं आहे, ज्या मार्गाने जायला सांगितलेलं आहे त्या मार्गावरून जाताना तो आधी आपली दिशा बदलून टाकतो. लोकी केले ते चुकावी, त्याच्यापासून चुकवणे. म्हणजे कसं असतं, एखाद्या कार्यक्रमामध्ये, एखाद्या विशेष अशा काही कार्यामध्ये किंवा कधी काही योजलेली अशी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेमध्ये ते सगळं निर्माण करण्याचं काम ही मंडळी करतात. आणि ते करून झालं की त्याच्यापासून ते इतके दूर निघून जातात की ते म्हणतात तसं लोकी केले ते चुकावी, त्याला चुकवून बाहेर पडतात. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण घ्यायचं तर राम जन्मभूमीचं उदाहरण घेता येईल. त्या सगळ्याची योजना मोरोपंत पिंगळे यांनी केलेली आहे. अर्थात भारतामधल्या अनेक योजना त्यांनीच पार पाडलेली आहे की जी काही चांगली कार्य उभी केली. त्यामध्ये कार्य उभं करताना कोण उभं करतं कळणार नाही, कसं उभं करतं कळणार नाही, कोणाकोणाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं हे कळणार नाही. आणि शेवटी कार्य घडतं तेव्हा सुद्धा त्याच्यापासून ती व्यक्ती नामानिराळीच असते. मग आपल्याला कळतात कशा? कारण असं एक कोणतीही योजना केली तरी सुद्धा माणसं या जगाच्या बाहेर राहू शकत नाही. त्यामुळे ती कितीही लपली, ती कितीही दूर असली तरी त्यांना जाणणारा एक वर्ग असतोच. आणि त्या वर्गाकडनं काही गोष्टी, काही बातम्या आपल्याला कळत राहतात. त्या फार थोडी माणसं की ह्या सगळ्या कार्यात राहून अजिबात कळत नाहीत, असे जे काही कच्चे दुवे असतात तेवढे फक्त कदाचित सुटू शकतात. अन्यथा बहुतेक सगळे दुवे कुणाला तरी माहिती असतात की जसं करेपर्यंत कदाचित कळणार नाही, संपर्क होईपर्यंत चाललाच आहे ना गदारोळ, राज साहेब का उद्धव साहेब चाललंय, कुणी कुणाकरता काय केलंय आपल्याला लवकर कळणार नाहीये. काय त्यातनं बाहेर पडेल ते पडेल, परंतु चांगल्या कार्याकरता अमुक एक गोष्ट करावी, अमुक एक गोष्ट घडवावी, हे घडवायचं ठरवल्यानंतर 1 आणि 2 माणसांच्या हातून होत नाही. म्हणजे जेव्हा तो ढाचा पडला त्यावेळी राम जन्मभूमीचा, त्याचं कार्य किती 2 वर्ष आधीपासून चालू होतं, त्याची योजना 2 वर्ष आधीपासून चालू होती, सर्व माणसं वश केलेली होती. नरसिंहरावांना त्यांनी, ते दोघे एकमेकांचे रूम पार्टनर्स आहेत. मोरोपंत पिंगळे आणि नरसिंहराव हे त्यांच्या शिक्षणाच्या काळामध्ये एका खोलीमध्ये 3 वर्ष राहिलेले. त्यामुळे नरसिंहराव नेहमीच म्हणत असत, तुम्हाला काय काम करायचे मी आहे तोपर्यंत करून घ्या. आणि त्यामुळे जे काही कार्य आहे ते कार्याकरता वरपासून यंत्रणा जोपर्यंत आपल्याला अनुकूल नसते किंवा म्हणजे कुठल्याही कार्याला अनुकूल नसते तोपर्यंत कुणीही मनुष्य कार्य करू शकत नाही. जसं हैदराबादची पोलीस ॲक्शन आहे, बिलकुल नेहरूंना मान्य नव्हती. त्यांना निजाम शरण येत नव्हता, तो भारतामध्ये संस्थान विलीन करायला तयार नव्हता. आणि एवढं नक्की होतं की बाकीच्या सगळ्यांना, म्हणजे अगदी सरदार वल्लभभाई पटेलांच्या पासून सर्व लोकांना तर हैदराबाद भारतात विलीन झालंच पाहिजे ही ठाम भूमिका होती. आता जेव्हा अनेक प्रकाराने समजावून सांगून त्यांना पटलं नाही, म्हणजे नेहरूंना पटलं नाही, योजना त्यांना बायपास करून आखली गेली. नेहरूंना कळू दिलं नाही. नेहरूंच्या हॉटलाईन्स आणि बाकीचे सगळे त्यांच्यापर्यंत पोचणारे संपर्काची सगळी साधनं बंद करून टाकली आणि जनरल चौधरींना हैदराबादला पाठवून दिलं. त्यांनी 24 तासाच्या आत पोलीस ॲक्शन केली. ते तिथे पोचले आणि काय घडतं आहे हे कळायच्या आत ज्यावेळी निजामाला शरण आणणे एवढी एक बाजू होती, निजाम शरण आला, जी व्हायची ती पोलीस ॲक्शन झाली. तर सांगण्याचा हेतू असा की जेव्हा बातमी नेहरूंना कळली तोपर्यंत सगळं घडून स्थिरस्थावर झालेलं. करावं लागतं. माहीत नाही आत्ता सुद्धा आपल्याला उद्या उद्धव आणि राज यांना महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. आता हे सगळं एकत्र येतात का न येतात, आता त्यातनं काय राजकारण होतं आपण पाहू शकतो. राम जन्मभूमीचं तसंच आहे की काही झालं तरी सुद्धा कुठेही जा बघायला
रामाचं मंदिर असो, काशी विश्वेश्वराचं मंदिर असो, कृष्णाचं मंदिर असो, सगळ्यांच्या धर्मभावना दुखावतात. फक्त हिंदूला धर्मभावना नाही. कारण हिंदू काही कट्टरच नाही आपल्याकडे. हिंदूलाच मी हिंदू आहे, हिंदूलाच माझं देऊळ आहे, हिंदूलाच ते सुरक्षित राहावं असं वाटतच नाही. आम्हाला काही आमचा विश्वास नाही, आम्हाला काही मूर्तीपूजा आवडत नाही, आम्हाला हे कर्मकांड आवडत नाही. एवढं कशाला? भले भले लोक जेव्हा संमेलनाला येतात तेव्हा ते सांगतात की मला लाज वाटते, मी चुकून हिंदू म्हणून जन्माला. कुणी सांगितलं तुम्ही हिंदू म्हणून राहा? तुम्हाला धर्मांतराचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या धर्मांतराच्या अधिकारावरती पूर्ण जीवन जगू शकता. तुम्हाला पाहिजे तो धर्म तुम्ही स्वीकारा. तुम्हाला कुणी नको सांगितलं. ही बडबड करता केव्हा येते? तो हिंदू म्हणून राहतो तेव्हाच करता येते. आणि म्हणून त्याला हिंदू राहायचं असतं आणि हिंदूंना लाथा मारायच्या असतात. दुर्दैव एकच आहे की हिंदू सहन करतो आणि त्यामुळे हे सगळं घडू शकतं. अन्यथा कोणत्याच धर्मात हे घडू शकत नाही. घडणं आता आपण पाहता आहात सिंहासनमध्ये तो शहाबानूचा खटला पुन्हा बाहेर आलेला आहे आणि त्या खटल्याच्या वेळी मुसलमानांची उत्तरं काय आहेत बघा. राजीव गांधींनी घेतलेल्या धोरणावरती कसा बोळा फिरवायला लागला बघा. हिंदूंच्या करता झुकतं माप दिल्याबरोबर काय झालं बघा. सगळा इतिहास समोर आहे आणि राजीव गांधींचं जीवन पण समोर आहे. तर सांगण्याचा हेतू इथे असा आहे की लोकी केले ते चुकावण्याशिवाय दुसरा इलाज नाही. समर्थांना जे कार्य घडवून आणायचं होतं ते कार्य घडवून आणण्याकरता कार्य घडलं पाहिजे. समर्थांची चौफेर नजर होती. समर्थ पूर्ण सावध होते. त्यांच्या कार्याच्या विषयी त्यांची योजना त्यांच्या अंतःकरणामध्ये निसंदिग्ध होती आणि कुणाच्या ठिकाणी काय कार्य घडावं याविषयी त्यांच्या मनामध्ये संभ्रम नव्हता. लोक पारखून ठेवलेले होते. त्याच्यामध्ये काही इकडे तिकडे गडबड होईल आणि असं आहे ज्याच्या अंगामध्ये एवढं अलौकिक सामर्थ्य आहे तोच हे करू शकतो. सर्वसामान्य माणसाची ही स्थिती नाही आणि निस्पृहतेशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. जोपर्यंत सर्व योजनांच्या मागे निस्पृह व्यक्ती नसते तोपर्यंत ते कार्य कधी यशस्वीरित्या पार पडू शकत नाही. म्हणून ते म्हणतात लोकी भाविले ते उलथावे. लोकांना असं वाटायला लागलं हा माणूस मोठा आहे, हा करतोय, हे कार्य फार चांगलं आहे. या एका गोष्टीला अपवाद वाईट अर्थाने आमचे केजरीवाल साहेब आहेत. कारण लोकांना ज्यांच्याबद्दल पुष्कळ आशा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवानी आम्हाला तर अण्णा हजारेंबद्दल पण म्हणावं लागेल की ज्यांच्याबद्दल इतक्या आशा निर्माण झाल्या होत्या सामाजिक पातळीवरती माणसं तोकडी पडली. दुर्दैव असं आहे की विचारामध्ये जेव्हा प्रशस्तपणा असत नाही आणि अंतःकरणातला स्वार्थ जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत समाजामध्ये यशस्वी कार्य होऊ शकत नाही. केव्हा यशस्वी होतं? आपल्याकडे साधा नियम आहे, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. संकल्प जर निस्पृहपणे केलेला जर खरंच सत्य असेल तरच तो संकल्प यशस्वी होतो, अन्यथा होत नाही. म्हणून मी आपल्यापुढे म्हटलं तसं की विवेकानंद स्मारक ज्या पद्धतीने उभं राहिलं ते संबंध त्याच्या मागचा इतिहास वाचण्यासारखा. ही काय निस्पृहता आहे. किती पक्षामधले पूर्णपणाने विरोधी असणारे त्या तिथली जी सगळी माणसं आहेत ती सगळी माणसं मणिशंकर अय्यरपासून त्यावेळेच्या मद्रास कर्नाटक तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या पासून सगळ्यांचा जो विरोध आहे कसा विरोध मोडू शकतो? कोणी त्यांच्या अंतःकरणात शिरू शकत नाही. त्यांच्याच अंतःकरणाने कौल द्यावा लागतो की आपण चांगलं वागलं पाहिजे आणि त्याच्याकरता मार्ग सत्याचाच अवलंबावा लागेल. नरेंद्र मोदींना सुद्धा जर पंतप्रधान व्हायचं असेल तर सत्य सोडलं नाही तरच होऊ शकते. कुठलेही गफले करून मनुष्य यश मिळवू शकत नाही. तात्कालिक यश मिळेल माणसाला पण ते तात्कालिक यश टिकू शकत नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कुणालाही हा माणूस बरा आहे असं वाटायला लागल्याबरोबर ती माणसं त्याच्यापासून दूर होतात. नाहीच. व्यक्ती म्हणून त्याची पूजा लोकी भाविले ते उलथवी, लोकी तर्किले ते दावी निर्फळ करुनी. लोक त्या व्यक्तीबद्दल तर्क करतात की केवढा मोठा माणूस आहे, असा आहे कसा आहे. आता आम्हाला असं वाटतं की केजरीवालांसारखा आहे केडरमधला मनुष्य की या सगळ्या बाजूनी इतकी चांगली माणसं त्यांच्या भोवती येत आहेत, सगळ्यांचा उपयोग करून घेऊन हा मनुष्य काही करील. तर राजकारणाचं भलतंच वळण आहे की जे आता तर फारच बिचारे एक्सपोज झाले की सर्व बाजूनी नाही ते करायला गेले आणि प्रत्येक माहिती आपण म्हणतो ना
नमाज पडायला गेला आणि मशीदच गळ्यात पडली, तसं झालं. कोणतीही योजना करायला गेले आणि ती प्रत्येक योजना त्यांच्यावरतीच उलटली. तर त्यांनी इथे सांगितलंय की अगदी इशारतीचे बोलू नये, बोलायाचे लिहू नये, लिहायाचे सांगू नये. ते म्हणतात कितीतरी गोष्टी फक्त इशाऱ्यावर कराव्या. कारण तुम्ही केलं का म्हटलं तर उद्या मला माहीत नाही म्हणता येतं, पण तुमचा इशारा कुणी काय घेतला त्याचं त्यांनी ठरवावं, सोडून द्यावं लागतं. अनेक ठिकाणी समर्थांनी म्हटलंय की ज्याला संपवावा लागेल त्याला संपवावाच लागेल. अमेरिकेने उगाच नाही दहशतवाद आपल्यापुरता संपवला, त्याला मारला पाहिजे म्हणजे मारलाच पाहिजे. पाकिस्तानात जाऊन मारावा लागला तरी मारला पाहिजे. जे करावं लागेल, ज्याला जे म्हणजे ज्याचं उत्तर किंवा ज्याला जे कारण आहे की या लोकांना नष्ट झाल्याशिवाय ते कारण संपणार नाही. हिटलरचं काय केलं लोकांनी, अति झाल्यानंतर त्याचाही मृत्यूच घडवणार, कारण तो संपल्याशिवाय हे संपणार नाही. ही जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा संपवावंच लागतं. संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अफजल खानाला संपवावंच लागलं, कारण त्याशिवाय शिवाजी महाराजांच्याकडे पर्याय राहिला नाही. कारण तुम्ही जर आमची सगळी स्थानं, आमची सगळे मानबिंदू, त्या तुळजाभवानीचं सगळं तिथे चूर्ण करून टाकलं. आमची सगळी स्थानं जी आहेत ती स्थानं भ्रष्ट करून टाकली. मग आता दुसरं काय करणार? त्याला दुसरा पर्याय शिल्लक राहतच नाही. एकच पर्याय शिल्लक राहतो की आहे हे नष्ट करून टाकणे, ज्याच्यामुळे हे निर्माण होत आहे त्याचा समूळ उच्छेद करणे. आणि म्हणून ते सांगतात की आपलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवावं, पण जे जे काही आणि काय आहे, कुठेही जेव्हा व्यक्तीशी कोणतंही राजकारण केंद्रित केलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने राजकारण होऊ शकत नाही. कारण व्यक्ती त्याच्यामध्ये महत्त्वाची ठरते. व्यक्ती निष्कर्षाप्रत येते, ती चांगली किंवा वाईट तिची इमेज आहे. आता मी आपल्याला म्हटलं तसं की आमच्या मनात काय येतं, बा तुम्ही आता एकाला प्रोजेक्ट केला, एक पंतप्रधान नावाने एक मनुष्य दाखवला, आता त्या माणसाला आदर्श म्हणून राहणं भागच आहे. आणि तुम्ही केलेले कोणत्याही कारवाया या त्याच्या विरोधामध्ये येता कामाच नाहीत. कारण तुम्हाला एवढंच नाही तर त्या व्यक्तीने सुद्धा आपलं भाषण, आपलं बोलणं, आपला व्यवहार हा कायम सांभाळलाच पाहिजे. सोपं नाही आहे. कुणालाही एखाद्या व्यक्तीला केंद्रस्थानी मानून त्या व्यक्तीकडून कार्य करून घेणं, एका प्रकाराने तो हुकुमशहा होऊ शकतो, एका प्रकाराने ते संघ शब्द वापरतात त्याप्रमाणे एक चालकानुवर्तित्व होऊ शकतं, किंवा एकटा एक सार्वभौम राजा की जो आमच्याकडे आम्ही मान्य केला आहे की या भारतामध्ये ज्याची सार्वभौम सत्ता चालते. मग आपण त्या सार्वभौम सत्तेला दिल्लीचं केंद्र केलं मुसलमानांनी आपल्या राजवटीमध्ये. ब्रिटिशांनी कोणतंच केंद्र न करता सगळ्या ठिकाणी ते विखरून सगळा भारत आपल्या अंमलाखाली आली. कारण किंवा पद्धत कशी असो, परंतु जेव्हा एकाच्याकडे सत्ता केंद्रित होते त्यावेळी त्याला फार सावध असावं लागतं आणि त्याला फार सावधपणाने राजकारण करावं लागतं. समर्थ सांगतात त्याच पद्धतीने राजकारण महंताला शिकवतात, आम्हाला सांगतायत की जागे व्हा, जागृत राहा, सावध राहा. आणि म्हणून तेवढा लोकास पाह्याचा आदर, तेथे याचा अनादर, लोक सर्व काळ तत्पर, तेथे याची अनिच्छा. लोकांना पायाचा आदर, लोकांना हा कोण माणूस आहे हे बघण्याची इच्छा असते. लोक त्याला पाहण्याकरता म्हणून जातात की बाबा ज्यांनी एवढं मोठं काम केलं हा माणूस आहे कोण. तेथे याचा अनादर, तिथे हा जायला तयार नसतो, तिथे हा लोकांच्या समोर यायला तयार नसतो. कितीतरी घटना आहेत की योगायोगाने आपण त्या घटनांचे साक्षीदार असलो तर आपल्याला कळतात की अनेक गोष्टी, अनेक लोक इतक्या गुप्तपणाने करून मोकळे होतात की त्या गोष्टींचा आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही. आपण त्याच्या आसपास असलो तर आपल्याला त्याचा काहीतरी अंदाज येऊ शकतो. काश्मीरसारख्या ठिकाणी, काश्मीरच्या बाहेर पाकिस्तानामध्ये किती भारतातले लोक जात असतील, किती गुप्तपणाने पोचत असतील, किती गुप्तपणाने तिथे जाऊन कारवाया करत, कुठे माहिती आहे आपल्याला, माहीत नाही. पण हे करणारी मंडळी काही थोडी नाही. ही करणारी मंडळी आपल्या आपल्या परीने जेव्हा कार्य करतात आणि ते कार्य जेव्हा प्रकट होतं तेव्हा आपल्याला समजतं की अरे इतका संपर्क आपल्या देशाच्या बाहेर जाऊन पाकिस्तानशी सुद्धा आहे, बांगलादेशशी सुद्धा आहे. म्हणजे ही मंडळी जेव्हा हे कार्य करतात त्यावेळी अत्यंत गुप्तपणेही करतात
आणि दुसऱ्या प्रकाराने विचार केला तर खरं कार्य करणारा कोण आहे त्याचा पत्ता लागत नाही. मालेगावची केस आहे, पत्ता लागत नाही. त्या नंदांना तुम्ही अडकवा, काय वाटेल ते करा, पण त्याच्या मागे कितीतरी लोक असतील, त्याच्या मागे कितीतरी संघटना असतील, कुठची मुलं कुठं जाऊन काम करत असतील. कारण जर आपण पाहिलं तर आहे मालेगाव, काम करणारी मंडळी हैदराबाद, कर्नाटक, मद्रास कुठूनही येत असतील. आपल्याला कळणं शक्य नाही की कुठचा माणूस कुठे जाऊन काय कार्य करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ही मंडळी आपल्या देखाव्याकरता कार्य करत नाही, कार्य करून मोकळी होतात. आणि म्हणून ते सांगतात, लोक सर्व काळ तत्पर तेथे याची अनिच्छा. लोकांना थोडंसं काम केलं तर त्याची प्रसिद्धी हवी असते, हा प्रसिद्धीपासून अगदी दूर असतो, त्याला प्रसिद्धीची इच्छा नाही. म्हणजे इतक्या प्रकाराने भाजपा, इतक्या प्रकाराने RSS केडर, त्याचा अभ्यास, त्याचे ओळखी, त्याची माणसं, त्याच्याशी संबंध इतकं असताना सुद्धा ते अमित शहा परवाच्या मुलाखतीच्या वेळी कळले हा एवढा मोठा माणूस आहे आणि हा एवढा मोठा कार्य करतो आहे आणि एवढा UP यांनी 2.25 वर्षामध्ये ढवळून काढला आहे. हे त्या म्हणजे रजत शर्माची मुलाखत बघेपर्यंत पत्ता नाही. हे किती गुप्तपणाने माणसं कामं करत असतात. आणि शेवटी जेव्हा ते सगळं होत, आता सुब्रमण्यम स्वामी सुद्धा प्रत्यक्ष संसदेमध्ये उभे राहिले आणि लोकांना त्याच्या मागची तोपर्यंत योजना कळली नाही. किती गुप्त योजना आहे संसदेमध्ये. आणीबाणीच्या काळामध्ये एका खासदाराला आणून उभं करणं इतकी सोपी गोष्ट नाही. सगळ्या बंदोबस्तामध्ये असताना हा मनुष्य आत आला कसा आणि संसदेमध्ये उभा राहिला कसा, हे सगळं जे आहे ना ते इथे सांगतात. त्याप्रमाणे की ही मंडळी फार गुप्तपणाने काम करत असतात आणि त्या एकेका कार्यामधून एवं कल्पिता कल्पेना ना तर्किता ही तर्केना कदापि भाविता भावेना योगेश्वर. म्हणाले या लोकांच्या कार्याबद्दल, व्यवहाराबद्दल, जीवनाबद्दल कल्पना करता येत नाही, त्यांच्याबद्दल सांगता येत नाही. ना तर्किता ही तर्केना, त्याच्याविषयी तर्क केला तरी त्यांच्यापर्यंत पोचत नाही. कशाला आपल्याकडे एवढं म्हणजे पोखरणचा तो एवढा मोठा त्या ठिकाणी म्हणजे मिसाईल्स आणि त्यांनी जो स्फोट केला, तर तो स्फोट झाला. याच्यामध्ये काम करणारी मंडळी 20 वर्षापासून त्यांना माहीतच नव्हतं. जो ज्या युनिटचं काम करतो, आपल्या ओळखीचा तो मुलगा काम करणारा, तो म्हणाला आम्हाला माहीत नसतं आम्ही कुठे जाऊन काम करतो. आमचे डोळे बांधतात, आम्हाला विमानात बसवतात, आम्हाला कुठे घेऊन जातात, अज्ञात जागा असते, तिथे जाऊन आम्ही रिसर्चचं काम करतो. 8 दिवस 15 दिवस त्या बंद जागेत राहतो, आमचं काम पुरं करतो आणि आम्हाला पुन्हा इथे आणून सोडतात. कुठे नेलं, कुठून आलो, आम्हाला काहीही पत्ता नसतो. इतकी गुप्तता आहे प्रत्येकाम. एक सायंटिस्ट दुसऱ्या सायंटिस्टला ओळखत नाही, एक माणूस दुसऱ्याला भेटत नाही. त्याचं काम त्याच्या जागेवर पुरं होऊन ते काम तिथे जेव्हा त्याचं स्किल वापरायचं आहे तेवढ्यापुरतं त्याला नेलं जातं, अन्यथा त्याच्यापर्यंत विषयसुद्धा पोचत नाही. म्हणून ते म्हणतात आपण तर्कही करू शकत नाही. तर मला सांगा, अमेरिकेला हैराण करून सोडलं आपण की एवढा स्फोट झाला आणि त्यांचा एकही सॅटेलाइट कॅच करू शकलं नाही. त्यांचा सगळ्यात मोठा त्यांना अपमान वाटलेला आहे की सगळ्या जगात काय चालतं आम्हाला कळतं आहे आणि या भारतामध्ये स्फोट होतो आणि आमच्याकडे रेकॉर्ड होत नाही, रेकॉर्ड होऊच दिलं नाही. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढी मोठी अचिव्हमेंट आहे. आज भारतामध्ये सगळ्यात मोठी अचिव्हमेंट तर आज आम्ही मंगळाकडे जातोय. आता पाहूया त्या यानाचं काय होतं. परंतु इतक्या कमीत कमी पैशामध्ये आणि इतक्या साध्या टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही आज इतक्या दूर जातो आहोत, तर केवढी मोठी गोष्ट आहे. अलीकडे तर अनेक लोक आपल्याला सांगतात की आम्ही अत्यंत साध्या टेक्नॉलॉजीने अनेक गोष्टी करून द्यायला तयार आहे, पण राजकारण आम्हाला करू देत नाही. कारण त्यांना त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून पैसे घ्यायचे, मधल्यामध्ये फक्त पैसा खायचा. आमच्याकडचं जे काही इंटेलिजन्स आहे, जी काही त्यांचा ब्रेन आहे, जी काही त्यांची ओरिजिनॅलिटी आहे, प्रतिभा आहे, ते सगळं इथे फुकट घालवतात आणि फक्त तिकडून इकडे आणून द्यायचं आणि आमच्यासमोर उभं करायचं. आता मी डॉक्टर श्रीखंड यांचं चरित्र वाचते, त्यात त्यांनी प्रत्येक स्वतःच्या ऑपरेशनच्या स्किलबद्दल लिहिलेलं आहे. ते म्हणाले की माझं ऑपरेशनचं स्किल बघण्याकरता जगभरातून सर्जन्स येतात आणि ती सर्जन्स इथे येऊन
माझं हॉस्पिटल बघतात की ज्या हॉस्पिटलमध्ये अधिक सोयी नसताना इतकी मोठी ऑपरेशन्स इतक्या उत्तम प्रकाराने पार पडतात. आणि ते म्हणाले ते लोक तिथे गेल्यानंतर कधीतरी आपल्याला विषय आला तर आपण मांडू मुद्दाम त्यांचा काही विशेष भाग असा की जी त्यांची ऑपरेशन्स विशेष प्रसिद्ध आहेत जगभरामध्ये. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं की म्हणाले ते लोक तिकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही लोकांनी आम्हाला फार मोठी नजर दिली की हे सगळं आम्ही जे आगडबंब उभं करतो या सगळ्याची काही आवश्यकता नाही. अगदी कमीत कमी गोष्टीमध्ये अत्यंत उत्तम ऑपरेशन्स करता येतात याचा आदर्श जगापुढे तुम्ही घालून दिला. पण त्या एवढ्या मोठ्या सर्जनला कुणी काही पद्मविभूषण दिलं नाही, कुणी काही भारतरत्न दिलं नाही. ज्यांनी प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंग आहे त्यांच्या चरित्रामध्ये जर पाहिलं तर एव्हरी चॅलेंज ही हॅज ॲक्सेप्टेड. आणि त्यांनी आपली स्वतःची कपॅसिटी एवढी जबरदस्त प्रूव्ह केली आहे की ठीक आहे. पण सांगायचा हेतू असा की लोकांचं पहा याचा आदर तेथे याचा अनादर. त्याच्यापुढे कल्पिता कल्पेना तर्किता तर्केना कदापि भाविता भावेना योगेश्वर. म्हणाले हा योगेश्वर म्हणजे याच्या ठिकाणी एवढा मोठा अधिकार आहे. योगामध्ये ईश्वर आहे म्हणजे योग क्षेत्रामधला विलक्षण अधिकारी पुरुष आहे. या अधिकारी पुरुषाचा अधिकार समजणं शक्य नाही. कारण आपल्याला माहिती आहे तर मुसळराम त्यांचा मुसळ घेऊन फिरणारा एक रामदासी एका मुसलमान सुभेदाराने त्याला तळघरामध्ये नेऊन कोंडून टाकला. त्याच्या हातातलं ते मुसळ त्याची ताकद या मुसळात ते मुसळ काढून घेतलं आणि त्याला पुष्कळ मार मारून त्याला त्रास देण्याचा हात पाय बांधून त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला. त्यांनी आव्हान केलं समर्थांना की अहो तुमच्याकरता हे कार्य करतो, धर्माकरता कार्य करतो आणि मला हे काय मारून टाकतील लोक आणि तुम्ही सहन कराल. समर्थ बरे सहन करतील. त्याला जिथं कोंडून ठेवलेलं होतं त्या सुभेदाराच्या समोर कुठे होते समर्थ ते तिथून येऊन प्रकट झाले, उभे राहिले. त्यांनी त्या सुभेदाराला एकच थोबाडीत मारली फक्त. तो सुभेदार 10 वेळा उलटा पालटा झाला आणि त्या इतका घाबरला तो म्हणाला की काय करायचं आहे. म्हणाले सोडा त्या मुसळरामाला. आणि त्यांनी त्या मुसळरामाला सोडायला किती प्रकारचे प्रसंग सांगावे समर्थांचे. योगेश्वराचे चमत्कार किती. ज्यावेळी उद्धव गोसावींना त्यांनी सांगितलं की तिकडे सारंगपूरकडे जा म्हणजे हैदराबादच्या बाजूला आमच्या धर्माबादच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि तेलंगणची बॉर्डर सुरू होते त्याच्यामधला भाग आहे. त्यांनी तिथे निजामाची जी काही जे त्रास देणं आणि असह्य जुलूम आणि त्या सत्तेचा जो काही त्रास होत होता लोकांना त्यांनी सांगितलं लोकांना धैर्य द्या. आता काय करावं. निजामाने सांगितलं होतं तिथे ब्राह्मणांना की माझ्याकरता म्हणून तुम्ही इथे अनुष्ठान करा. आणि अनुष्ठानाला जवळजवळ 100-125 ब्राह्मण बसवले होते आणि त्यांनी सांगितलं की इथे दुष्काळ पडलाय, पाऊस पडलाच पाहिजे. आता ते म्हणले आमच्या अनुष्ठानाने पाऊस पडेल याची खात्री काय, आम्ही काय सांगू शकत नाही पाऊस पडेल असं. पण बिचारे सगळे जीव मुठीत धरून करतात काय त्याच्याकरता अनुष्ठान करत बसले. बिचारे देवाचा धावा करत राहिले की भगवंता आम्हाला वाचव, नाही तर आमचे 100-150 लोकांचे प्राण आता जाणार आहेत, आम्ही काही इथे जगू शकत नाही. समर्थांनी उद्धव गोसाईंना तिथे पाठवलं होतं. उद्धव कसा आहे हे बघायला समर्थ आले आणि समर्थ उद्धव गोसाईंना म्हणाले आपण दोघंजण मिळून डोंगरावरती जाऊ आणि या बाजूने हा सगळा प्रदेश पाहू. तर तिथे असलेले छोटे छोटे फार उंच डोंगर नाही आहेत तिकडे, पण ते असलेल्या टेकड्यांपेक्षा जरा बरे अशा त्या डोंगरांच्या वरती ते गेले आणि ते म्हणाले इथे खाली हे लोक कशा करता बसले बघा तरी. तर त्यांनी उद्धव गोसावींना पाठवलं. तेव्हा उद्धव गोसावी म्हणाले की इथे या लोकांना तपाला बसवलंय, घाबरली आहेत सगळी माणसं, पाऊस पडला पाहिजे असं म्हणतात, पाऊस पडेल की नाही माहिती नाही आपल्याला आणि म्हणून ते चिंताक्रांत आहेत. समर्थ म्हणाले सांगा त्यांना घाबरू नका. समर्थ खाली उतरले. त्यांनी डोंगरावरती मारुतीचं चित्र काढलं, प्रतिमा काढली आणि त्या लोकांना सांगितलं या प्रतिमेच्या समोर बसा अनुष्ठानाला आणि मारुतीरायाला तुम्ही आव्हान करा की लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे. आणि खरोखरच त्या सारंगपूरच्या इथे पाऊस पडला. आणि आता काय करतो निजाम, त्या सगळ्यांना तर सोडलंच, पण उद्धव गोसावींनी त्या काळामध्ये जेव्हा या कामाकरता पाठवलं होतं तिथे ते 2-3 वर्ष राहिले आणि त्यानंतर ते जेव्हा महाराष्ट्रात परत आले तेव्हा त्या आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती 1000 संन्याशांचा म्हणजे रामदास यांचा एक गट तयार झाला.
आणि एवढी मोठी फौज घेऊन आले. कोणाशी लढण्याकरता? तर सुफी संतांशी लढण्याकरता. मुसलमानांनी सुफी संत निर्माण केलेले आहेत. सगळी भाषा आमचीच बोलतात, आमचंच तत्वज्ञान सांगतात आणि आम्हाला भ्रांत करतात आणि मुसलमान धर्माचा स्वीकार करायला लावतात. कधी बळजबरीने तर कधी लोक स्वेच्छेने तो स्वीकार करतात. त्याच्याकरता तोंड देण्याकरता हा रामदासी महाराष्ट्रामध्ये आणि या सगळ्या 5 शाया, इकडे कर्नाटक, तिकडे आंध्र, इकडे महाराष्ट्र, खाली तामिळनाडूपर्यंत, ही जी त्यांची जी कार्य करण्याची दक्षिणेतली पद्धती होती त्याचा विनोड करण्याकरता, त्याला तोंड देण्याकरता एवढी मंडळी उद्धव गोसावी घेऊन आलेली आहे. आणि ती एवढी फौज या सगळ्या सुफी पंथांना, मग काय सगळ्यांनी भिक्षाटन हा समर्थांनी सांगितलेला धर्म आहे. येईलच आपल्याला पुढे समर्थ जेव्हा उपदेश करतात तेव्हा, की सगळ्यांनी दारोदार जाऊन भिक्षा मागायची. आणि त्या रामदास यांनी भिक्षा मागून आपण या समाजाशी संपर्क साधायचा आणि समाजाचं नैतिक बल राखायचं, हे जे कार्य आहे. नाही तर या लोकांची भाषा मी कदाचित पूर्वी आपल्या पुढे बोलले असेल, की त्यांच्या एक एक गझला अशा सुंदर आहेत आणि त्या गझला इतक्या आम्हाला भ्रांत करणारे आहेत की अगर है शौक मिलने का तो हरदम लव लगाता जा, किंवा त्यांच्याकडे खुदा अगर दे नजर तुमको तो हर सूरत खुदा की आहे. म्हणतात काय की तुम्हाला जर भगवंतानी नजर खरंच दिली तर जगामध्ये दिसणारी प्रत्येक व्यक्ती भगवंतच आहे, त्याच्याशिवाय काही नाही. अहो भगवंत आहे तर त्याला काय छळता? पण ते छळतात, त्यांनी छळावं. तर भगवंतानी आम्हाला नजर द्यावी असं म्हणतात. पण खूप म्हणजे अशी काव्य इतकी सुंदर सुंदर केलेली आहे की त्या काव्यांमधून माणसाला असं वाटतं की अरे काय समाज आहे, काय विचार आहे, काय तत्वज्ञान आहे. तर समर्थ इथे म्हणतात की अशा कोणत्याही गोष्टीला हा योगेश्वर बधणार नाही. आमचा महंत असा असला पाहिजे की जो महंत हे जे वरवरचं आहे त्याच्यावरती कधीच फिदा होत नाही, त्याच्यावरती तो कधीच मोहित होत नाही, त्याने तो कधीच भ्रांत होत नाही. त्याचा विचार जो पक्का आहे तो पक्का आहे. मी आपल्यापुढे अनेक वेळा बोलली असेल की पुभा भाव्यांनी सांगितलं की अहो आम्ही पक्के हिंदुत्वनिष्ठ लोक. म्हणाले तो ताजमहाल जो आहे तो ताजमहाल हा त्या शहाजहानाच्या प्रेमाची स्मृती आहे म्हणून, आणि त्यांनी त्याच्या पत्नी करता म्हणून तो निर्माण केला आहे असं जर कुणी सांगायला लागलं तर म्हणाले आमचा विश्वास बसत नाही, आम्हाला तो कधीच देखणा दिसत नाही. कारण म्हणाले तो दिवसा बघा, तो रात्रीच्या चांदण्यात बघा. म्हणाले दारू पिऊन सुद्धा पाहिला तरी सुद्धा म्हणाले दारूच्या नशेत सुद्धा तो मला सुंदर दिसला नाही. त्यांनी तिथे खाली लिहिलंय की जोपर्यंत हिंदुत्व निष्ठाच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मागचा इतिहास पुसता येत नाही तोपर्यंत त्याच्या सौंदर्याचा त्याला आस्वाद घेता येतो. अप्रतिम चरित्र आहे. प्रथम पुरुषी एकवचनी त्यांचं जे आत्मचरित्र आहे अप्रतिम आहे. म्हणजे एक जी मोठी परिसीमेची एक कट्टर हिंदुत्व निष्ठा त्यांच्याकडे आहे की आपल्याला जाणवते. इथे समर्थ त्याच भाषेत बोलतात. म्हणाले या योगेश्वराला हे काय तोंड देणार? म्हणाले हा जो मनुष्य आहे कदापि भाविता भावेना योगेश्वर, त्याच्या ठिकाणचा भाव, त्याचं स्वरूप, त्याचं मोठेपण, त्याचं कार्य, त्या कार्याच्या मागची प्रेरणा कुणालाही म्हणाले कळणं शक्य नाही. म्हणाले ऐसे अंतर सापडेना शरीर ठाई पडेना क्षण एक विसंबेना कथा कीर्तन. ऐसे अंतर सापडेना, असं स्थान सापडत नाही. शरीर ठाई पडेना, शरीर स्थिर राहत नाही, कुठेही तो एका स्थानावर राहत नाही, फिरत राहतो. म्हणाले क्षण एक विसंबेना कथा कीर्तन, एकही क्षण आपल्या जीवनातला फुकट घालवत नाही, सातत्याने. कारण काय समर्थांचं पहिलं सूत्र आहे, पहिले हरिकथा निरूपण. त्यामुळे ते म्हणतात त्यांनी कथा कीर्तन करत राहावं, सातत्याने करत राहावं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की कथा कीर्तनाच्या शिवाय तो आपला वेळ खर्चतच नाही सतत. म्हणून ते म्हणतात क्षण एक विसंबेना कथा कीर्तन, एक क्षणभरही कथा कीर्तन तो विसंबत नाही, म्हणजे सोडत नाही, टाकत नाही, त्यागत नाही. बहुती शोधून पाहिले बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य. बहुती शोधून पाहिले, बरोबर चालले ना? काय एक राहील? हा. लोक संकल्प विकल्प करीती ते अवघेची निर्फळ होती,
जनाची जना लाजवी वृत्ती तेव्हा योगेश्वर. लोक संकल्प विकल्प करतील. लोकांना वाटतं काय माणूस आहे हो, लग्नाच्या बोल्यावरून पळून गेला, काय झालं असेल त्या मुलीचं, आता ह्याला कोणत्या आश्रमातला आहे असं म्हणावं. कारण लग्नाच्या बोहल्यावर उभं राहिला तेव्हा सोडमुंज झाली आणि लग्नाची वरमाला घालून घेतली नाही म्हणजे आपल्या वधूच्याकडून, तर आता हा गृहस्थाश्रमी झाला नाही. म्हणजे ह्याचा ब्रह्मचर्याश्रम सुटला आणि गृहस्थाश्रम स्वीकारला नाही, म्हणजे हा अनाश्रमी आहे. आता ह्याला काय म्हणावं. म्हणून समर्थांनी स्वतःला कधीही संन्यासी म्हटलं नाहीये, त्यांनी स्वतःला बैरागी म्हटलेलं आहे की हा बैरागी आहे. आणि त्यांनी त्यांच्या 20-21 समासी दासबोधामध्ये स्वतःला म्हणले उभा पिसाट रामदास. हा वेडा मनुष्य आहे म्हणाले. तुम्ही काही याला फार शहाणा समजू नका. उभा पिसाट रामदास वेडा आहे, वेड्यासारखी स्वप्न पाहतो आहे आणि एक वेड्या माणसाचं हे सगळं कार्य आहे. पण आनंदवन भुवन बघताना सुद्धा त्यांनी आपलं जे काही मनोगत व्यक्त केलंय, बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला उदंड जाहले पाणी स्नान संध्या करायला. त्यांनी म्हटलेलं आहे की आणि त्यांना मान्य नाहीच धर्मसंस्थापना हे कार्य ज्या पद्धतीने समाज दिसतोय त्याच्यापुढे झालंच पाहिजे, ही जी भावना आहे. तर म्हणाले जो व्यवहार करत राहतात लहान मुलासारखं. एक माधव संप्रदायी मनुष्य आहे, आपल्या गावाहून निघालेला आहे, समर्थांच्याकडे दर्शन घेण्याकरता चाललेला आहे. आता मोठे कट्टर आमच्या माधव संप्रदायातले लोक तर वाटेमध्ये स्वयंपाक करून, कदाचित मी सांगितलंही असेल आपल्याला की वाटेमध्ये स्वयंपाक करून भोजन करून तू जेवणार, आता भोजन करून पुढे निघणार. तर त्यांनी केले ते गाकर ते दुधामध्ये भिजवलं, कणिक बिणिक बनवून ठेवलं, जरा ते शेगडी पेटवून आणि म्हणाला आता पटकन जाऊन जरा स्नान झालेलंच आहे, संध्याही झालेली आहे, काय त्याला जाऊन यायचं असेल तर ते सगळं झाकून ठेवून त्या नदीवर गेला. कारण यांच्या 50 वेळा आंघोळी माधव संप्रदायाच्या संपत नाही. तर हा काहीतरी गेला येत होता, तोपर्यंत त्या कुत्र्याने त्या गाकराला स्पर्श केला. आता काय करायचं, त्यांनी स्पर्श केला म्हटल्याबरोबर आता यांनी इकडे तिकडे पाहिलं की आता पुन्हा एवढे गाकर करायचे म्हणजे काय खरं नाही, संध्याकाळशिवाय काही जेवायला मिळत नाही. त्यांनी पाहिलं आणि तो बिचारा गुपचूप कोणाकडे न पाहता भोजन केलं. पुढे निघाले, आले समर्थांच्या इथे. समर्थ म्हणाले आज भोजन घेऊ. तो येईन म्हणाले, पण आमचं सोहळं. समर्थ म्हणाले आमची सोहळ्याची पंगत असते, त्या पंक्तीत बसा. चातुर्मास आहे, व्रत आहे, ठीक आहे तुमच्याकरता वेगळा स्वयंपाक करू. कारण चातुर्मासामध्ये व्रत असतात. एका महिन्यात मोहरी सोडायची, एका महिन्यात तेल सोडायचं, एका महिन्यात दही दूध सोडायचं, पुष्कळ आहे. तर त्या व्रताप्रमाणे म्हणाले मी मोहरी घालून स्वयंपाक खात नाही, अमुक खात नाही, भाज्या खात नाही. ठीक आहे म्हणाले, सगळं करू. केलं, भोजनाला बसले आणि मग त्या समर्थ सगळ्यांना पंक्तीत तूप वाढायला आले. समर्थ आहेत ते कसे वागतात त्याचा संकल्प करतायत. त्यांनी ते तूप वाढायला आले, त्याच्या पानावर तूप वाढू नका वाढू नका. तर ते म्हणाले का काय, मी सोहळ्यात बसलोय जेवायला, माझं भोजन सोहळ्यात आहे आणि तुम्ही ओळ्यात आहे. समर्थांनी ते तुपाचं भांडं तिथंच टाकून दिलं आणि लहान मुलासारखे पाय पसरून जोर जोरात हाबरडा फोडून रडायला लागले. तर काय कळे ना की काय झालं काय यांना रडायला. तर ते म्हणले काय करू हो, म्हणले मी कुत्र्यापेक्षा सुद्धा नीच आहे म्हणाले. आता हे असं म्हटलं बरोबर तो विचारवला बोलू नका बोलू नका, कारण सगळ्यांना कळेल ना की मी त्या कुत्र्यांनी शिवलेलं जे अन्न आहे ते खाल्लं. सांगण्याला खूप गंमत आहे. त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये अशा बालभावानी हनुमानाचा अवतार आहे. त्यांनी स्वतःच सांगितलंय हनुमाना आमुची कुळवल्ली राममंडपी वेला गेली, की आमचं कुळच मुळे हनुमंताचं आहे, आम्ही हनुमंताच्या इथेच जन्माला आलेले आहोत. आणि त्यामुळे त्यांच्या पुरता विचार करायचा तर ते हनुमंताचं रूप आहे अत्यंत निष्पाप, अत्यंत निरागस, तितकंच बुद्धिमान आणि शक्तियुक्तीने युक्त असणार आहे. त्यामुळे त्यांनी इथे म्हटलं की संकल्प विकल्प करतात लोक, हा कसा असेल, हा कसा वाटतो, काय स्वरूप आहे, हे अवघेची निरफळ. कुणाचाही तर्क त्यांच्या पुढे चालत नाही म्हणाले. जनाची जना लाजवी वृत्ती तेव्हा योगेश्वर. आता जनाची जना लाजवी वृत्ती, याच लोकांना आपल्या मनात काय येतं त्याची लाज वाटते. आम्ही उत्तरकाशीला होतो, आम्हाला जायचं होतं. दयारा बुग्याल नावाचं एक स्थान आहे. जसं आता लोक अवलीला जातात प्रवासाकरता आणि तिथे जाऊन त्या आता तिथे खूप चांगलं निर्माण केलं आहे अवलीला, की बर्फामध्ये खेळण्याकरता खूप मोठं पठार तयार होतं बर्फाचं आणि त्या तयार झालेल्या पठारावरती लोक आता खेळायला जातात अवलीला. तसंच या बाजूला म्हणजे ते तिकडे
नारायणाच्या जवळ म्हणजे जोशी मठापासून जवळ ते अवलीचं स्थान आहे. तर हे जे आहे हे आमच्या गंगोत्रीच्या बाजूला आहे आणि उत्तर काशीपासून अगदी जवळ आहे. तर त्याला दयारा बुगियाल असा शब्द जो आहे तो त्या गढवाली भाषेतला आहे. बुगियाल म्हणजे सराऊ कुरण आणि दयारा नावानी बुगियाल. तर ते दयारा बुगियाल जे आहे त्याच्यावरती मला वाटतं एक हिंदीमध्ये एक CD पण आली आहे आणि त्या CDवरती त्या बुगियाल शब्द वापरलेला आहे. मला आता आठवत नाही त्या CDचं नाव. तर सांगायचं म्हणजे ते बघूया असं आम्हाला आप्पा म्हणाले. मग माझे सद्गुरू म्हणाले ठीक आहे तर त्याची योजना करायची. मग गेलो आम्ही गढवाल निगमच्या ऑफिसमध्ये. मग काय ते कुठे कसं किती मुक्काम करावे लागतील, आम्ही कसे पोचू, दयारा बुग्याला कसे जाऊ वगैरे वगैरे. ती सगळी योजना, ती माणसं, ते टेंट्स, आमचे खायचे पदार्थ, आमची स्वतःची तयारी आम्ही सगळं करून निघालो. आमच्यापासून निघालं की 2.5-3 तासाच्या प्रवासाच्या अंतरावरती उतरून मग चालायला सुरुवात. आम्ही चालायला लागलो. चालतोय त्या मुलांना सुद्धा इतकं माहीत नव्हतं. आम्ही इतके चाललो की जवळजवळ दुपार होत आली. म्हटलं अरे बापरे, हे तर आम्ही एका दिवसात जाऊन बघून परत येणार होतो. दुपार जर दयारा काय बुग्याला काय त्याची कुठे काहीच नाही. तर संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि आता काय करायचं. त्यांनी सांगितलं आम्ही यहाँ ठहरेंगे. म्हणजे ठहरेंगे. मग तिथे आम्ही थांबलो. आमच्याकडे आमचं इन्स्टंट भोजन होतं. त्यांना म्हटलं तुम्ही तुमचा स्वयंपाक करा. मी ते खिचडी करून घेतलेली होती. तिचा कुकर लावला, आमची खिचडी झाली, पराठे होते ते गरम केले, आमचं जेवण झालं मस्तपैकी. आम्ही तिथे शेकोटी केली आहे आणि बसलो शेकत जरा आणि मग रात्री आत गेलो. काय सगळ्या झोपड्या असत्या, झोपड्यांच्यामध्ये झोपलो. तर तिथे जी बर्फवृष्टी सुरू झाली रात्रीतून, सगळे काकड्याला काही सुरेना, बाहेरून येणारा वारा, रात्र कशी काढायची प्रश्न पडला. त्याच्यात आप्पा म्हणाले कल्याणी मला कॉफी करून दे. मी म्हटलं माझे गुरु, पण मला वाटतं त्यांनी नसती मागितली तर बरं झालं. आता एवढ्या थंडीमध्ये मी एवढं सगळं अंगावर वेढून घेतलेलं त्या स्लिपिंग बॅगमधून बाहेर यायचं, पुन्हा स्टोव पेटवायचा. अरे राम म्हटलं काय करत आहे. केली कॉफी. आता हात पाय सगळे वाकडे होत होते. कशी तरी रात्र सकाळी उठून पाहिलं तर ज्या झोपडीत आम्ही राहिलो त्या झोपडीच्या बाहेरच कमरे एवढा बर्फ, तिथून बाहेरच पडायला जागा नाही इतका बर्फ होता. आणि त्यांनी म्हटलं आपण आता इथून काही पुढे जायला नको बा, आपण आता परत जाऊया. म्हटलं आपण उलटे खाली उतरायला लागू, आता नको पुढे जा. आप्पा म्हणाले तुला यायचं नसेल तर तू या लोकांच्या बरोबर खाली जा, आम्ही जाणार पुढे, आम्ही काही थांबणार नाही इथे. तर मी म्हटलं अहो पण ह्याला काही अर्थच नाही आहे, हे सगळं अगदीच निसर्ग प्रतिकूल आहे वगैरे वगैरे आपले सगळे युक्तिवाद. ते म्हणाले हे बघ कल्याणी, हिमालयामध्ये पाय चालत नाही, हिंमत चालते. असेल हिंमत तर चल आमच्याबरोबर, नसेल तर तू परत जा. तर मी म्हटलं नाही जायचं तर सगळ्यांनी जायचं, नाही तर काय. शेवटी आम्ही निघालो. कुठलं काय ते दयारा बुग्याल येईपर्यंत कमरे एवढ्या बर्फातून जाण्याची वेळ आली. तिथं जाऊन पोचलो. चालता येईल ते बुग्याला कुठे तिथपर्यंत आम्ही जाऊच शकलो नाही. ज्या बर्फातून जो आमच्यावर एक छोटी म्हणून मुलगा होता त्याला म्हटलं बाबा आता तुम्हाला चालताच येत नाही आहे. म्हटलं पाय थकून गेले, पायातनं गोळे यायला लागले. त्यांनी त्याच्या कमरेला माझी रस्सी बांधली आणि त्याला बांधून तो मला एक बांधलं इथे आणि मला धरून तो ओढायचा आणि मग मी माझे पाय टाकायची बाहेर. असं करून आम्ही चालत आम्हाला कोणाला वेळ कळेना, आम्हाला ती थंडी कळेना. ही एवढी जनावरांची पावलं त्या बर्फावरती उमटलेली. संध्याकाळ झाली, रात्र झाली, आम्ही मार्गाकडे येऊ शकत नाही. आम्ही तो छोटी तर सारखाच ओरडायला लागला, ये कौन लोग है, इनके साथ में मरने के लिए आ गया, इनके साथ में मरने के लिए आ गया. या सगळ्या त्रासामध्ये आमच्याबरोबर अप्पांचाच मुलगा, त्याच्या पायातले बूट फाटले त्या सगळ्या ह्याच्या. आणि एवढा बर्फ, त्या बर्फात त्याला प्लास्टिकच्या पिशव्या बांधल्या, त्याला कपडे बांधले, म्हणजे गारठा काय जातो त्याच्यामधनं. चालणं त्याला कठीण झालं. म्हटलं अरे आता कसा चालशील तू. मला तर असं झालं होतं की कुठून आलो. त्या छोटीच्या बरोबर आम्हालाही तसंच भयंकर अनुभव होता त्या बर्फाचा. आम्ही त्या बर्फातून पुढे कसे बसे. रात्र झाली, रस्ता कळेना. शेवटी खूप पुढे आलो आम्ही आणि एक जागा अशी आली की आत्तापर्यंत आम्हाला कळत नव्हतं की आम्ही दरीवरून चाललोय का डोंगरातून चाललोय. पण इतका बर्फ पडलेला की माहीत नाही की दरी आहे का डोंगर आहे. पण तो मुलगा कसा तरी आम्हाला नेत होता. शेवटी एका स्थानावर आल्यानंतर अशी परिस्थिती आली की तिथून काहीच दिसेना, फक्त बर्फ, खाली नाही वर नाही, चालायला रस्ता नाही, फक्त छोटंसं वरती पठार
म्हटलं अरे बापरे, हे सगळं कठीण आहे. आता आपण कुठे चुकलो, कुठे आलो, रात्रीची वेळ, रात्र काढणार कशी, कारण झाडाखाली वगैरे बसायला जागात नुसता बर्फ पडतोय अंगावरती, सगळे आम्ही ओले झालेले. तर आता काय करायचं. तर मी तिथून ओरडायला लागले, अहो तुम्ही लोक मागे आहे, इकडे या, इथे काही नाही आहे, तर इथून कुठे जायचं, या छोटीला कळत नाही. तर म्हटलं तुम्ही आलात तर इथेच येऊन थांबा, आणखीन कुठे जाऊन. त्या छोटीला म्हटलं आपण इकडे तिकडे शोधायला तर लागू, कुठेतरी रस्ता आहे का. मला घेऊन त्याला पळता येईना. तो म्हटला ताई ते तुम्हाला छोड देता म्हणून त्याने मला ती रस्सी दिली माझी सोडून, आणि तो गेला मला सोडून निघून. तो तिकडे जो लांब गेला आणि तिकडून जो ओरडायला लागला की माताजी झोपडा झोपडा. म्हटलं अरे आहे कुठं. तर म्हणाला इथे जवळ आहे. म्हटलं मला घेऊन चला आता तिकडे. तर ह्या लोकांना तिथे बोलावून घेतलं. आम्ही त्या झोपडीत गेलो. त्या झोपडीमध्ये काडेपेटीपासून प्रत्येक वस्तू होती. काडेपेटी होती, लाकूड होतं, आणि बसायला उत्तम जागा होती. त्याच्या भोवती टाकायला अशी मोठमोठी लाकडं, लहान लाकडं, आणि आम्ही बसलो तिथे जाऊन. आणि आमची ती झोपडी म्हणजे काय, या पागोळ्या पडती झराझर किती, या पांढऱ्या गोजिऱ्या. म्हटलं आम्हाला काही ते वाटत नाहीये, पांढऱ्या नाही गोजिऱ्या, सगळी ती झोपडी नुसती गळत होती. सगळा बर्फ बाहेरून, एक दार लागत नव्हतं, बाहेरून वारा येत होता. आपण म्हटलं तुम्ही तिकडे बसा. तो छोटीने आमची काही परवा केली नाही. त्यांनी मस्त अति चांगली निवाऱ्याची जागा बघितली. दुसरे आमचे स्वामीजी होते, ते वयाने खूप मोठे होते, 86 वर्षाचे होते ते. हो, ते ते काय, त्यांची तर गोष्ट मी कधी सांगितली तर, ते एका वेळी जेवायला बसले तर त्यांना 75 पोळ्या वाढल्यावर मग विचारायचं की आता पाहिजे आहे का. हो, 75 इझिली. पहिल्यांदा लाटायला मुळे एवढा गोळा घ्यायचा, तेवढ्या पोळ्या आधी वाढायच्या. बासुंदी प्यायला बसले तर एकेका म्हणजे बादलीनी त्यांना बासुंदी वाढायची, वाटी बिटी भानगडच नाही. आणि ते आपल्याला जमनोत्री माहीत असेल तर ते खाली गौरी कुंडाहून जमनोत्रीला जाऊन गौरी कुंडाला परत 2.5 तासात परत येत असत. सगळा हिमालय तुम्ही किती, ते रोज हिमालयात 60 किलोमीटर चालत असत रोज. आणि तो खालचा हिमालय नाही, वरचा. ते सगळं एक वेगळं, त्यांचं नावच श्रीधर स्वामी आझादी. ते स्वतःला आझादी म्हणून घेत असत. त्यावेळेच्या गढवाल निगमच्या राजकारणात होते, मोठे प्रामाणिक. ते राजकारण पटलं नाही म्हणून त्यातनं बाहेर पडले. आणि मग ते अवलिया होते, त्यांना आप्पा फार आवडले म्हणून ते आप्पांच्या मागे लागले. पण आमच्याकडे त्यांच्याकडे खाणं पिणं मजा होती. म्हणजे त्यांच्याकरता सकाळी ब्रेकफास्टला आपल्याकडे राहायला असले आणि दलिया केला खायला, तर एवढी कढईभर दलिया ब्रेकफास्टला लागायचा. एवढ्या कढईभर दलिया केला पाहिजे, म्हणजे मग तो कुठे त्यांना ब्रेकफास्ट दुपारी 2 वाजेपर्यंत भागाय. नाही तर 8 दिवस जेवण नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडायचा. 8-8 दिवस बिना जेवता राहत असत. तर ते सगळं आम्ही बसलो सगळं झालं. आमच्या पाठीवरती ते वारं लागत होतं. आणि आम्ही सकाळ झाली, ते सगळे लाकडं बिकडं पेटली. आमच्याजवळ काही नव्हतं, ते सगळं पेटवलं आम्ही. लाकडाच्या त्याच्यात जे कपडे नुसते बर्फाने भरलेले ते सगळे वाळवून घेतले, थोडंसं काहीतरी खाल्लं. आणि आम्ही सकाळी उठलो आणि पाहिलं तर काय मस्त ऊन, सगळं वातावरण छान झालेलं. म्हटलं आता इथून रस्ता मिळणं आणि बाहेर पडणं शक्य आहे. आम्ही सगळ्या आनंदाने झोपडीच्या बाहेर आलो, जे पळायला लागलो. पण त्याच्यानंतर उगीच एक मनामध्ये शंका आली की अरे ही झोपडी, ते सगळं असं माथ्यावर होतं आणि तेवढ्याच भागामध्ये ही झोपडी होती, तर मग ती दिसली का नाही. म्हणून पुन्हा मी आणि महेश आम्ही मागे फिरलो ती झोपडी बघायला. आपल्याला खोटं वाटेल, मी अनुभवलं म्हणून सांगते, ती झोपडीच नव्हती. ती झोपडीच तिथे नव्हती. ज्या झोपडीच्या बाहेर आम्ही पडलो, इथे त्यांनी जे सांगितलंय ना की आपल्याला वाटतं की या लोकांच्या बरोबर गेलो आम्ही मरतो, आता आमचं काही खरं नाही. महेश आणि मी तर काय कणत होतो रात्रभर. आम्हाला ते काही सहन होत होतं. आम्हाला पण वाटलं हे काय खरं नाही हो, आपण कशा करता आलो. मी अप्पांना 2दा म्हटलं अप्पा तुम्ही माझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. ते म्हणले पुढच्या वेळापासून तू आमच्या बरोबर येत जाऊ नकोस, ही असली माणसं आम्हाला प्रवासाला आवडत नाही. पण आमची गुणगुण चालू होती. पण आम्ही खाली आलो, उत्तर काशीला आल्यावर त्यांना म्हटलं हो आम्हाला खूप आश्चर्य वाटतं की ती झोपडी 15 मिनिटं आम्ही पुढे आलो, फक्त पुन्हा मागे गेलो तर ती झोपडी मागे कशी नाही. एकच वाक्य बोलले, तुम्हाला वाचवायचं होतं ना. म्हणजे सत्पुरुषांचा अधिकार काय असतो आपल्याला कळत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी संशय घेतो, आपल्याला विश्वास बसत नाही
आपण विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून ते म्हणतात, जनाची जना लाजवी वृत्ती तेव्हा योगेश्वर. आमची आम्हालाच लाज वाटते की अरे एवढ्या मोठ्या माणसांच्या बाबतीमध्ये आम्ही काय शंका घेतली. त्यांच्या संन्यासाश्रमावर किती शंका. त्यांना काही कर्तव्य कळत नाही का, घरात मुलं बाळ आहेत, घरात पत्नी आहे, असं असताना संन्यास कशाला घेतला, येऊ तेव हे संन्यासी कसले, अमुक ते काय विचारू नका. आणि त्यांनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळी सगळे थक्क झाले. उत्तर काशीमधले सगळे संन्यासी म्हणाले कि हमारे उत्तर काशी में 100 साल में ऐसा बड़ा सन्यासी नहीं हुआ, हमने ऐसा महात्मा देखा ही नहीं है यहाँ. की 100 वर्षात म्हणाले आम्ही पाहिले नाहीत असे सत्पुरुष की ज्यांनी अशी आमच्या समोर उघड्या डोळ्यांनी संन्यास, आम्ही त्या संन्याशाची समाधी पाहिली, उघड्या समोर बसलेले आणि समाधी घेतली. की समाधीस्थ स्थितीत काय अवस्था असते ती समोर लोकांना बघायला दिलेली आहे. त्याची कशी समाधी होते, हळूहळू ती कशी पुढे जाते वगैरे वगैरे. तर सांगायचा हेतू असा की बहुती शोधून पाहिले, बहुतांच्या मनास आले, तरी मग जाणावे साधिले महत्कृत्य. ही लोक कशा करता काम करतात तर म्हणाले बहुत लोकांचा विश्वास त्याच्यावर बसावा, अनेकांनी ह्या चांगल्या मार्गाने जावं, अनेकांच्या मनामध्ये त्या मार्गाच्या विषयी श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि त्या लोकांनी त्या कार्यामध्ये सहभागी झालं म्हणजे म्हणाले त्यांचं कार्य फळाला आलं. ते आपण म्हणतो ना तसं की आपल्याच कोंबड्यांनी पहाट झाली पाहिजे असं नाही, कुणाच्याही कोंबड्यांनी पहाट होऊ दे, पहाट होण्याला महत्त्व आहे. त्यामुळे ही मंडळी कधी आम्ही केलं ह्याचं श्रेय नाही, झालं पाहिजे एवढी एकच गोष्ट आहे. आणि म्हणून ते म्हणतात अखंड एकांत सेवावा. कधीही या लोकांनी 4 लोकांमध्ये येऊ नये आणि ते कधी येतही नसत. अभ्यासाची करीत जावा, सातत्याने अभ्यास व्यासंग करावा, काळ सार्थकची करावा जनासहित. जेव्हा लोकांबरोबर यावं तेव्हा लोकांच्या बरोबरचा काल जो आहे तो काहीतरी उपयोगातच आणावा किंवा काही योग्य कार्य करण्याकरताच त्या लोकांनी समाजात यावं, अन्यथा समाजापासून दूरच राहावं. उत्तम गुण तितुके घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परिगुप्त रूपे. समुदाय संघटन करावं परंतु लोकांना त्याचा पत्ता लागू नये की हे समुदाय संघटन कसं झालं, आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं. इतकी माणसं यामध्ये तयार झाली, इतकी माणसं निर्माण झाली. आणि म्हणून ते म्हणतात अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग. समर्थांच्या आवडीचा विषय. समर्थ म्हणतात मनुष्य जोपर्यंत भगवंताच्या उपासनेमध्ये लागत नाही तोपर्यंत तो समाज कधीही समृद्धीला प्राप्त होत नाही, त्या समाजाचा कधीही उत्कर्ष होत नाही. त्यामुळे हळूहळू हळू करत सगळा जो समाज आहे तो उत्कर्षाप्रत न्यायचा असेल तर त्याला काही चांगलं अधिष्ठान पाहिजे आणि चांगलं सत्य. आणि सत्य अधिष्ठाने ईश्वराच्या इतकं जवळ जाणारं सत्याच्या दुसरं अधिष्ठानच नाही, कारण एक परमात्माच त्या सत्याचा अधिष्ठान होतो. म्हणून ते पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. की पहिल्यांदा हरिकथा निरूपण केलं पाहिजे, दुसरं ते राजकारण म्हणजे काय जे धर्मकारण करण्याकरता जे जे काही योजना करावी लागतील त्या सगळ्या राजकारण आहे. तिसरा तो साक्षेप, तिसरा तो पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेप, करावे नाना आक्षेप. जे जे काही आक्षेप येतात त्या सगळ्या आक्षेपांचं निराकरण करत राहिलं पाहिजे. समर्थ म्हणतात ऐकून घेऊ नका, कोणतीच गोष्ट आपल्या मनावरती अशी नका जाऊ दे आम्ही काय करणार, आमच्याच्यानी काय होणार नाही. समर्थ म्हणतात जे काही अन्यायी आहे ते कधीच चालवून घेऊ नका. असो ते आता पुढे म्हणतात अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. असं जर लोक उपासनेला लागले तर योग्य जीवन काय आहे, लाभ आपल्या जीवनामध्ये कशाने होणार आहे किंवा काय चांगलं आहे काय वाईट आहे हे एकदा या महंतांच्या शिकवणुकीमधून जर लोकांना कळलं तर मग ते जे लोक आहेत ते लोक त्यांच्या कच्छपी लागल्याशिवाय राहत. त्यांनी काहीही सांगावं करण्याकरता तयार आहेत. जसं नाथ महाराजांच्या चरित्र आहे, जसं नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आहे की नाथ महाराजांना
त्यावेळी औरंगजेबानी तो जो काळ होता त्या काळामध्ये मुसलमान समाजाने जे सांगितलं की मौला मौलवी की तुम्ही एवढी मोठी भाषा करता, तुमच्या इथे सगळ्यांना बोलावता, तुम्ही कुणाच्याही घरी जेवायला जाता, तुमच्या पुराणामधून तुमच्या सकाळच्या प्रवचनामधून समाज सुधारणेच्या गोष्टी बोलता, मग पुन्हा हिंदू मुसलमान भेद का करता? ते म्हणाले हिंदू मुसलमान भेद माझ्याकडे नाहीच आहे, मी मानतच नाही भेद. मग म्हणाले तुम्ही आमच्या मस्जिदमध्ये आमच्याबरोबर जेवायला आलं पाहिजे. ते म्हणाले काही हरकत नाही, मी तुमच्याबरोबर जेवायला येईल. तर आता सगळे हिंदू मुलं म्हणाली आता कुठे नाथांच्यामुळे आमच्या इथे परिस्थिती सुधारतीये, कारण हा सगळा निजाम आमचा मराठवाडा ज्यामध्ये परिस्थिती इतकी बिकट, आणि त्यात हे जर मुसलमानाच्या मस्जिदमध्ये जाऊन जेवले बाटले तर आम्ही काय करावं, तर आमच्याकडे संत कुठे राहणार. घाबरले सगळे. ते म्हणाले त्यांनी नाथांनी सांगितलं घाबरू नका, तुम्ही तुमचं धैर्य ठेवा, काय होईल ते आपण बघू ना. मग त्यांनी तो दिवस पक्का केला. मग सगळे आपले मौला मौलवी बोलावले, आसपासचे मुसलमान बोलावले, साक्षीला पुष्कळ माणसं पाहिजेत, मोठी मोठी माणसं पाहिजेत म्हणून बोलावलं. आणि त्यांनी सांगितलं की आप अकेले आना हमारे साथ भोजन करने के लिए, आपके साथ लोग नहीं आने चाहिए. ते म्हणाले मला तेही मान्य, ठीक आहे म्हणाले. आता या मुलांनी विचार केला काय करावं. नाथांनी सांगितलं माझ्यावर श्रद्धा ठेवा. त्या सगळ्या मुलांनी नाथांना आपल्या खांद्यावर घेतलं. इथे जे त्यांनी सांगितलं ना की लोक जर श्रेष्ठ मनुष्य मिळाला, प्रामाणिक माणूस भेटला तर त्याचा आदर केल्याशिवाय राहत नाही. ती मुलं म्हणाली तुम्ही चालत नाही जायचं मस्जिदपर्यंत, आम्ही आपल्याला आमच्या खांद्यावरती घेऊन जाऊ. त्या मुलांनी त्यांना मिरवत मिरवत त्या मस्जिदपर्यंत आणलं. हे एवढा मोठा हिंदू समाज त्यांच्याबरोबर तिथपर्यंत पोचलेला होता. आणि त्या सगळ्या समाजाबरोबर तिथे गेले. ते मौला मौलवी क्या जोरजोरात त्यांची स्तुती करत आईये पधारीये काय चालू झालं, सुरू झालं. आईये त्यांचं तशरीफ लाईये, सगळे त्यांना बोलवायला लागले आतमध्ये या या म्हणून. तर निघाले. या लोकांना सांगितलं आता तुम्ही इथे थांबा, ह्याच्या पुढे तुम्ही यायचं नाही, आता मी जातो मस्जिदमध्ये. सगळे लोक बाहेर एका बाजूला थांबले. नाथ पुढे आले. मस्जिदची जी जागा आहे त्या इमारतीमध्ये शिरण्याकरता ज्या पायरीवर ते चालायला लागले, चढले म्हणजे आता पुढे जायचं म्हणून, तर तिथे एक डुकराचं पिल्लू आलं. एका क्षणात नाथांनी हातामध्ये उचलून घेतलं. आता तो मौलवी म्हणाला हे डुक्कर घेऊन आमच्या इथे यायचं नाही. ते म्हणाले क्यों, ये भी खुदाई है, कारण त्यांना मान्य नाही. ते म्हणाले उसके साथ ही मैं आऊँगा, मेरे तरफ से तो हर आदमी खुदा की सूरत है, तो मैं उसको लेके ही आऊँगा. ते म्हणाले उसको लेके मत आना. ते म्हणाले मैं लेके ही आऊँगा. मग आता काय करतात. जेवणाचा कार्यक्रम संपला, तिथंच संपला. ते म्हणाले की तुम्ही काय आहे ते कळलं ना, कारण डुकराशिवाय मी येणार नाही आणि तुम्हाला डुकरात चालणार नाही, माझ्या दृष्टीने सगळे सारखे आहेत. तर त्यामुळे आपल्याला ते जी शिवी घालतात ना ती तशीच घालतात ना, सुअर के बच्चे म्हणतात आपल्याला. हां, की त्यांना तो सुअर मान्य नाही आहे. असो, तर सांगण्याचा इथे हेतू असा की इथे अखंड कामाची लगबग, उपासनेस लावावे जग, लोक समजून मग आज्ञा इच्छिती. की जे सांगाल ते करायला लोक म्हणाले तयार आहेत त्या माणसांच्या करता. आधी कष्ट मग फळ, हे म्हणाले प्रत्येकाने लक्षात ठेवावं. त्यांनी आपल्याला उपदेश केला आहे की कष्टाशिवाय फळाची अपेक्षा कधीच करू नये. आणि कष्टाची नाही ते निर्फळ, जे कष्टाशिवाय मिळालेलं आहे त्याला फळ नाही. साक्षेपे वीण केवळ वृथा पुष्ट, जो साक्षेप म्हणजे विलक्षण जो प्रयत्न करत नाही, परंतु जो आपल्या ठिकाणी खुशाल राहतो आणि जे काही आहे त्याच्यावरती आपली गुजराण करतो, म्हणजे वाडवडिलांनी जे कमावलं आहे त्याच्यावरती. तर ते म्हणाले हे त्याचं राहणं हे फुकट आहे असं समजावं. कुणाच्याही जीवनावरती आपला चरितार्थ चालवू नये. लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे. म्हणजे आपल्या सहवासात असलेल्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक आपल्याकडे एक सावधपण पाहिजे की अपेक्षा कुणाकडून काय कशाची किती करायची. आपल्याला जर व्यवस्थित विचार करता येत असेल तरच आपण आपल्या भोवती असणाऱ्या काम करणाऱ्या लोकांची योग्य नियोजन पद्धतीने कार्यपद्धती आखू शकतो. नाही तर आखता येत नाही, कारण समोरच्याला काय कळू शकतं आणि काय कळू शकत नाही या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपल्याला
असं वाटत पण नाही की यांना ही गोष्ट कळणार नाही. म्हणजे आपल्याला सांगते की औषध घ्यायला सांगितलं, त्या बाईंना म्हटलं की हे औषध घेऊन जा, एक चहाचा चमचा औषध घ्या. तर बरे म्हणाली आणि घरी गेली. आणि तिला मी म्हटलं दुसऱ्या दिवशी ती सकाळी आली, तिची माझी भेट नाही झाली. दुसऱ्या दिवशी दुपारी आली, मी पुन्हा बाहेर गेले ते तिची माझी भेट. तिसऱ्या दिवशी ती कामाला आली. मी तिला म्हटलं अगं कशी आहेस तू तब्येतीने, बरं वाटलं का तुला औषध घेऊन? मला म्हणली काही बरं वाटलं नाही. शेवटी मी घराजवळच्या डॉक्टरकडे गेले. म्हटलं का गं, हे औषधाने तू बरी व्हायला पाहिजे होतीस, काही झालं? म्हटलं तू काय केलंस? तर ती म्हणते मी सांगितलं तसं केलं, चहा केला आणि चहाचा एक चमचा चहा प्यायले. एक चहाचा चमचा औषध घे हे सांगितल्यानंतर औषध चहाच्या चमच्याने घ्यायचं आहे हे काही तिला कळलं नाही. तिला वाटलं सगळा चहा करायचा आणि त्या चहातला फक्त एक चमचा प्यायचा. आता ती कशी, म्हणजे तुम्ही ही कल्पनाच करू शकत नाही. चहाचा चमचा हा शब्द वापरताच उपयोगी नाही. हा चमचा उचलून तिला दाखवायचा, या चमच्याने एक चमचाभर औषध घ्यायचं. हे ती आपल्याला शहाणपण शिकवते. माणसं इतकी शहाणी करत असतात, आपल्याला कळत नाही. म्हणून ते म्हणतात अधिकार जाणावा लागतो. ते अधिकार जाणूनच त्याला ती गोष्ट सांगावी लागते, त्याचा उपदेश करावा लागतो. साक्षेपी विण किंवा त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणून धरावे जवळी दुरी. आणि बरोबर जाणून माणसं जवळ किंवा दूर ठेवावी. एक आहे राखावी बहुतांची अंतरे. लोकांना दूर करून द्यायचंच नाही, आपल्यापासून लोक दूर ठेवायचे नाही. मी प्रश्न विचारला माझ्या सद्गुरूंना, म्हटलं अहो असं काही सगळी माणसं अशी नसतात की जी सगळी जवळ करता येतात. पुष्कळ दुर्जन असतात, पुष्कळ त्रासदायक असतात. मग त्यांच्याशी आपण काय करायचं, त्यांच्याशी व्यवहार कसा करायचा? त्यावेळेला सोडायचं कुणालाच नाही. फक्त आपण आपल्याला आपल्या भोवती एक वर्तुळं आखत जायची. वर्तुळाच्या केंद्रस्थानी परमात्म्याला ठेवायचं. त्याच्यानंतरच्या पहिल्या वर्तुळावर आपण राहायचं. आपल्या पुढे आपली सगळी वर्तुळं आहेत म्हणाली. आपल्या वर्तुळावर आपल्या घरातलं सुद्धा कोणी नाही. आपण आणि परमात्मा हे दोनच. त्यात तो केंद्र, पहिलं वर्तुळ आपलं, मग त्याच्या नंतरची जी वर्तुळ आहे त्या वर्तुळावर कुणाला कुठे ठेवायचं हे ठरवायचं. आणि त्याला त्या त्या वर्तुळावरती ठेवून त्याच्याशी तसा तसा व्यवहार करायचा. कोणालाही टाकायचं नाही, कोणालाही दूर करायचं नाही. कारण कोणाच्या संदर्भात बोललेली की आमच्या इथे एक जण येत होते, ते आपण म्हटलं हो या माणसाने इतकं भ्रष्टाचार केलेला आहे, या माणसाने इतकं वेगवेगळ्या प्रकारचा, म्हणजे खूपच काही पत्रकारितेमध्ये घोळ झाले, काय काय अनेक गोष्टी केल्या, आणि तुम्ही त्यांना जवळ कसं ठेवलं? तर ते म्हणाले की दासगणू महाराजांची एक गोष्ट सांगतो म्हणाले. दासगणू महाराजांना लोकांनी सांगितलं आमच्या पंढरपुरामधलेच महंत इतके वाईट का, असा दासगणू महाराजांना कीर्तनात लोकांनी प्रश्न विचारला. तर ते म्हणाले बरोबर आहे, आणि सगळे पंढरपुरात का असे, बाकी इतके लांब लांब लोक चांगले दिसतात आणि आमच्या पंढरपुरामध्ये मात्र भ्रष्टाचार, व्यवहार सगळा गाफील असा व्यवहार दिसतो. ते म्हणाले असं आहे, भगवंतांनी ही सगळी जी माणसं आहेत त्याची लाडकी, किंवा जी माणसं समाजाकरता काही चांगलं करू शकतील अशा माणसांना त्यांनी लांब पाठवलं म्हणाले. पण जी नेणती माणसं आहेत ती त्यांनी अधिक आपल्या जवळ ठेवली. कारण ही जर माणसं बाहेर गेली तर ही जास्त बिघडवून ठेवतील. त्यामुळे त्यांनी अधिक बिघडवू नये म्हणून त्यांना परमात्मा जवळ ठेवून घेतो, असं त्यांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे. ती मोठी आहे कथा, कधीतरी आपण पाहू, कारण आज आपण हे संपवूया. अधिकार परत्वे कार्य होते, अधिकार नसता व्यर्थ जाते, जाणून शोधावी चित्ते नाना प्रकारे. अधिकार पाहावा आणि अधिकाराप्रमाणेच कार्य सोपवावं. जर तसं नाही सोपवलं तर म्हणाले सगळं कार्य फुकट जातं, कार्याची योजना नष्ट होते. अरविंद केजरीवाल त्याचं मोठं उदाहरण म्हणाले अधिकार पाहून कार्य सांगणे, साक्षेप पाहून विश्वास धरणे. माणसाचा अधिकार पाहून कार्य त्याला करायला सांगावं आणि किती नेटाने काम करेल हे पाहून त्याच्यावर विसंबावं. कारण जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. कारण तो जर करणारा माणूस जर तितका प्रामाणिक नसेल तर त्याच्यावर विसंबून काही उपयोग नाही, त्याच्यावर विषमता उपयोगी नाही. आपला मगज राखणे काहीतरी, हे सगळ्यात महत्त्वाचं.
की प्रत्येकाने आपलं स्वत्व राखलं पाहिजे, की कुणीही आपल्याला काहीही बोलावं, कुणीही आपली चेष्टा करावी, कुणीही आपली सहज फिरकी घ्यावी, कुणीही आपली खिल्ली उडवावी, असं आपलं व्यक्तिमत्व आपण कधीही ठेवू नये. दुसऱ्यांना आपल्याला काही बोलताना 10 वेळा विचार केला पाहिजे की या माणसाला हे 2 शब्द मी बोलू का. कारण याकरता म्हणून आपला व्यवहार तसा पाहिजे की त्या व्यवहारामध्ये एक अंतर राखलंच पाहिजे. त्या व्यवहारामध्ये आपल्या ठिकाणी एक काहीतरी स्वत्व हे असलंच पाहिजे. त्याला त्यांनी मगज असं म्हटलं, वजन. त्याला आपल्याकडे एक पदार्थ बनवतात मगजवडी म्हणून, तर ती जी मगजवडी आहे त्याच्यामध्ये असे सगळे एकापेक्षा एक भारी भारी पदार्थ, ते गरिष्ठ होती है ऐसा उत्तरेमध्ये त्याला म्हणतात. बोले ये मगजवडी आहे ना, ये बहुत गरिष्ठ होती है, ते पचवायला फार कठीण जाते. तर तसं आहे की हे आपलं व्यक्तिमत्व इतकं ढिलं पालं असता उपयोगी नाही. कुणीही त्याची खिल्ली उडवावी असं होता उपयोगी नाही. समोरच्याला विचार करावाच लागेल आपल्याशी वाकडं वागताना, आपली खिल्ली उडवताना, आपल्याला त्रास देताना. म्हणून म्हणाले हे प्रचितीचे बोलिले, हे महत्वाचं. समर्थ म्हणतात हे तुम्हाला उगाच उपदेश करायचा म्हणून मी सांगत नाही, आधी केले मग सांगितलं. आणि मी हे केलं आहे. या देशामध्ये मला वाटलं तिथे की राज्य स्थापना केली आहे, हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन करण्याकरता जे जे करणं शक्य आहे ते ते धर्मसंस्थापनेकरता मी केलं आहे. आणि आता मी सांगतोय, मानेल तरी पाहिजे घेतले कोणी एके. कुणाला जर असं वाटलं की नाही हा मार्ग योग्य आहे, असं वागलं पाहिजे, त्यांनी जरूर घ्यावं. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. महंतांनी अनेक महंत निर्माण करावे. एका ठिकाणी त्यांना ठेवू नये, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवावं आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना कार्य करायला लावावं. आपण जे गेल्या वेळची आपकी अदालत पाहिली असेल तर त्याच्यामध्ये स्मृती इराणीची मुलाखत होती. अप्रतिम मुलाखत दिली, फार सुंदर मुलाखत दिली. म्हणजे मला आश्चर्य वाटलं. त्यांना जेव्हा विचारलं की अरे आप क्या मोदी के पार्टी में या मोदी के ग्रुप में आप क्या सुषमा स्वराज हो क्या, तिने फार सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली सुषमा स्वराज होने के लिए मुझे तो 30 जन्म लेने पडेल. म्हणाली मी जी आत्ता आहे ती केवळ महिला आरक्षणामुळे उभी आहे, नाही तर म्हणाली माझी ही कपॅसिटी नाही. खरं ती कपॅसिटीचीच बाई आहे, पण काय बोलावं, कसं उत्तर, काय विलक्षण बोलली ती बाई. मला फार आश्चर्य वाटलं ज्या पद्धतीने त्यांनी त्यांची मुलाखत दिली. खरं हो, एवढ्या गरिबीतनं वर आली आहे की एकही नोकरी मिळत नव्हती बिचारीला. 200 रुपये महिन्या. हो तवे, हो ना, हां हो सांगितलं तिने. हो, ते परिस्थिती अवघड आहे. पण आपण हे जे आहे ना, माणसं तयार करत गेली पाहिजे, माणसं घडवत गेली पाहिजे. त्याकरता त्यांनी जे सांगितलं ते मोठं. आणि काय त्या बाईंनी विनोदानी अत्यंत छान वृत्तीने फार अगदी हसत खेळत मुलाखत दिली आणि फार छान सगळ्यांना उत्तरं दिली. तर असं आता आपली वेळ झाली आहे.